नमस्कार. थांबा थांबा, स्क्रोल करू नका. ही कढी नाही आहे, हा बटाट्याचा रस्सा आहे एका वेगळ्याच पद्धतीने. तर करायचं काय आहे, खोबरं, मिरची, आलं आणि जिरं, दही घालून वाटून घ्यायचं छानपैकी सरसरीत असं. आणि मी इथे 4 बटाटे उकडून घेतले होते. त्यातले 3 बटाट्यांच्या मी फोडी करून घेतल्या आणि 1 बटाटा मी कुस्करून नंतर घालण्यासाठी ठेवून दिला आहे. आता फोडणीसाठी तेल गरम करायचं. त्यामध्ये राई, जिरं, हिंग घालून घ्यायचं आणि त्यामध्ये कढीपत्ता पण द्यायचा फोडणीला. आणि हळद इथे अर्धा चमचापेक्षा थोडीशी जास्त हळद मी घातली आहे. आणि मग बटाट्याच्या फोडी घालून ते मिनिटभर परतून घ्यायच्या. वरून मग जे वाटण आपण केलेलं होतं ते घालायचं. थोडं ग्रेव्ही सेट होण्यासाठी पाणी घालायचं, जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तसं त्या पद्धतीने. आणि हे सगळं ढवळून घ्यायचं झाकण लावून. मस्त त्याला हाय फ्लेमवरती उकळी आणून घ्यायची, अजिबात फुटत नाही. तर नंतर मग जो उकळी आल्यानंतर बटाटा ठेवला होता तो कुस्करायचा आणि मी कसुरी मेथी पण घातली त्याच्यामध्ये. आणि हे घालून घ्यायचं त्याच्यामध्ये बटाट्याच्या रस्स्यामध्ये. म्हणजे रस्सा जो आहे ना तो जरा दाटसर होतो छानपैकी. आणि पाणी असं वेगळं आणि बटाट्याच्या फोडी वेगळ्या असं नाही होत. चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची आणि परत एक उकळी आणून मस्तपैकी कोथिंबीर वरनं पेरायची. बस, बटाट्याचा रस्सा रेडी आहे तुमचा. तर खूप छान लागतो हा वेगळ्या पद्धतीने. मसालेदार तर आपण नेहमीच करतो, पण असाही करून बघा. थँक्यू सो मच.